झटपट, टेस्टी आणि कमी साहित्यामध्ये बनणारी ही घेवडा पुलाव रेसिपी आपण पाहणार आहोत. हॅलो फ्रेंड, नमस्कार. मी रॉयल किचनमधून आपले सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आता घेवडा पुलाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी कांदा, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत, आले 2 ते 3 इंच, लिंबू 1, खडे मसाले काही, मिरची 7 ते 8, तिखट नाही पण जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त घ्यायचे, कढीपत्ता, त्यानंतर मसाले: लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ 1 चमचा, पुलाव मसाला 2 चमचा आणि जिरे. अशा पद्धतीने आपण सामान घेतलेलं आहे. त्यानंतर 2 वाटी मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे. इंद्रायणी तांदूळ हे टेस्टी आणि थोडेसे चिकट असतात, त्यामुळं भातही चांगला होतो. त्यानंतर तुम्ही कोणतेही तांदूळ वापरले तरी चालते. त्यानंतर आपल्याला हिरवा वाटण करायचं आहे भातासाठी. तर मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये लसूण टाकलेले आहे, आले बारीक करून टाकलेले आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि ते सर्व मिक्सरमध्ये मी फिरवून घेत आहे. आपलं हिरवं वाटण तयार झालेलं आहे. या अशा पद्धतीने आपल्याला वाटण करायचे, जास्त बारीक स्मूथ वाटण करायचं नाही. त्यानंतर मी 3 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुतलेले आहे. आता आपल्याला लागणारा मुख्य मेनू म्हणजे घेवडा. हा 1 वाटी घेतलेला आहे. घेवडा शिजवून घ्यायचा आहे, थोडा स्मूथ करून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅसवर मी भांडं ठेवले आहे, त्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेले आहे, पण मी अंदाजाप्रमाणे टाकलेले आहे. त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत, खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत, त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि तो 1 मिनटं हलवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे, तोही चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला खूप लाल करायचा नाही, तो झाकून ठेवूया, तोही सॉफ्ट झालेला आहे. त्याच्यानंतर जे वाटण आपण हिरवे वाटले होते ते टाकायचे, तेही परतून घ्यायचं आहे. मग त्याचा कच्चा पण सगळा गेला पाहिजे, त्यासाठी झाकण लावून ठेवायचं, तेही चांगलं परतून घ्यायचे. मसाला शिजलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आहे, तेही परतायचे 1 मिनटं, चांगले परतून घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये टोमॅटो शिजण्यासाठी 1 चमचा आपण मीठ टाकलेले आहे, म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो. त्यानंतर 1 मिनटं झाकून घ्यायचं आहे, परत परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये सगळे मसाले टाकायचे, हळद टाकायची, त्यानंतर गरम मसाला, त्यानंतर लाल तिखट आणि पुलाव जो मी घरी बनवलेला आहे तो पुलाव मसाला टाकायचा आणि वाटण जे आहे त्याचं पाणी थोडंसं टाकायचं आणि त्याच्यामध्ये हा शिजवलेला घेवडा टाकायचा. खूप गाळ शिजवलेला नाही, मीडियम शिजवलेला आहे, तो टाकून घ्यायचा आणि 2 मिनटं चांगलं परतून त्याला झाकण लावून ठेवायचं. त्यानंतर 1 मिनटाने परत ते परतून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण जो तांदूळ भिजायला टाकला होता तो 10 मिनटं भिजवलेला आहे, तो आपण टाकून घ्यायचा आणि त्याला 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. तांदूळ चांगले परतले की त्या भात कसा सुटसुटीत होतो आणि चिकट जास्त होत नाही, त्यासाठी तांदूळ चांगले परतून घ्यायचे आहेत. तांदूळ परतलेला आहे. आता मी 2 वाटी तांदूळ घेतला होता, तर 4 वाटी पाणी टाकलं की पाणी परफेक्ट असतं, पण मी 10 मिनटं
तांदूळ भिजायला ठेवलेला आहे, त्यामुळं पाणी मी 3.5 वाटी घेतलेले आहे आणि तेही गरम करून, जास्त गरम पण नाही आहे, पण मीडियम गरम करून पाणी टाकलेले आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण लावून आपण भात स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे. त्यानंतर मध्ये आधे चेक करायचा आहे, परत हलवून घ्यायचा. त्यामध्ये लिंबाचा रस टाकून परत हलवून घ्यायचा आहे आणि झाकण लावून भात ठेवायचा. अशा पद्धतीने घेवडा भात आपला चांगला सुटसुटीत तयार झालेला आहे. आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने आपला घेवडा पुलाव तयार झालेला आहे. त्याला तुम्ही घेवडा मसाले भात म्हटला तरी चालेल. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.